करून घ्यायचं असेल तर माझा फोन नंबर आहे 9422666530 वरती तुम्ही मेसेज करू शकता। हातात ब्लाउज आला आणि लगेच ब्लाउज द्यायचं। पूर्ण हेवी आहे आणि मेन हे सगळं अंदाजे मला वाटतं 15। ॲक्च्युली ही फॅशन खूप जुनी आहे। कुठेही संग्रहालयात गेले की माझं पटकन वस्तू छान असं इन्कम आहे आणि फिनिशिंग असेल तर तुमच्याकडे आवर्जून कस्टमर। इतका सुंदर कॉम्बिनेशन आहे। गळ्याला केलेलं आहे तसंच केलेलं आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला कन्फ्यूज आहे मला, कारण का ज्या दिवशी मी आरीवर्कचा ब्लाउज शूट केलं होतं तोही कलर रेड होता आणि हाच ड्रेस वेअर केला होता। पण आताही तो ड्रेस वेअर केलेला हातात ब्लाउज आला आणि लगेच ब्लाउज द्यायचा ना, तर म्हणले आधी शूट घेते आणि देते ते यायचे। ती वजन आहे। ही कांजीवरम साडी आहे, क्रीम कलरची साडी आहे कदाचित ही। त्याचे फोटो बघायला भेटतील तुम्हाला आणि ह्याचा वर्क कसा आहे ते तुम्हाला दाखवते। मी हातापासून चालू करते। ह्याच्यात मोती पण वापरलेले आहेत आणि असं हे डबल बॉर्डर हायलाइट केलं आहे आणि मध्ये जे आहे अशा बुट्ट्या केल्यात। बुट्ट्या बघा तुम्ही जवळून, तर किती सुंदर बुट्ट्या आहेत आणि त्याच्यामध्ये मोत्यांचा वापर केला आहे। क्वालिटी चांगली केलेली आहे। हे आहे बॉर्डर कांजीवरमची आणि दुसरं आहे मागे गळ्याची। हा गळा सुद्धा म्हणजे हेवी वर्क आहे। जवळून पाहिलं की लक्षात येते हेवी वर्क आहे ह्याचा। हे असं आणि हे अशा बुट्ट्या आहेत मागे पूर्ण ह्याला आणि खालपर्यंत बुट्ट्या आहेत आणि समोरचा हा गळा एवढा आहे। दोन्ही बाजूला आरीवर्क असतं का, तर दोन्ही बाजूला आरीवर्कच्या गळ्याला तुम्ही केलं तर तुमचं ते बजेट वाटतं। तर आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आजच मला दोघी तिघींचा फोन आला होता की आरीवर्कचं काय रेट आहे। एरियानुसार रेट सगळीकडे वेगवेगळे आहेत। एरियानुसार हेही मी सांगते। कुठं ह्याचा रेट 2000 असेल, कुठं 3000 असेल, कुठं 4000 असेल, कुठं 5000 असेल, हे मी तुम्हाला सांगते कारण वेगवेगळ्या क्वालिटी मटेरियल भेटते। तर ह्या आरीवर्कची किंमत मी तुम्हाला सांगते 3000 घेतलेली आहे। कारण हेही सांगते हे पूर्ण हेवी आहे आणि मेन हे सगळं वर्कचं काम आहे आणि ह्याला हायलाइट डबल केलेलं आहे। तर तुम्ही क्रॉस घ्या किंवा हे घ्या तेवढंच असतं आणि मटेरियल जे आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरतात। खूप वर्षापासून हे करते ते, कुठलाही मला डिस्काउंट देत नाहीत आणि तुम्ही मागून पाहिलं तर हे तुमच्या लक्षात येईल। हे बघा धागा त्याचा आणि हे का साईज कमी नाही आहे, 38 साईजचा आहे आणि 40चं होतं कारण वर्कसुद्धा आतमध्ये घेतो अशा प्रकारे। तर ही साईज अंदाजे मला वाटतं 15000ची काहीतरी आहे आणि सिल्क आहे कांजीवरममध्ये आणि ह्या लग्नासाठीच आपण करतो। आत्ता खूप फॅशनमध्ये आहे आरीवर्क, धागा वर्क, मशीन वर्क, म्हणजे साड्यांचा लुक इतका चेंज होतो। ॲक्च्युली ही फॅशन खूप जुनी आहे, दर व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला। कारण ही कला आधीची जे तुम्ही बघतील, कुठं तुम्ही काय बोलतो आपण राजवाडे ते बघायला गेलो आणि त्यांचं संग्रहालय पाहिलं, त्याच्यामध्ये जरा कपडा पाहिला तर तुम्ही तो कपडा जरीचा हँड वर्क केलेलं तुमच्या लक्षात येईल। म्हणजे आपण जे करतो ते 10% पण नाही, आपले पूर्वज तितके हुशार होते आणि तितकं त्यांचं काम फिनिशिंगने होतं आणि ते त्याच गोष्टी करायचे असे वेगवेगळेच। म्हणजे जसं 12 बलुतेदार आहेत, टेलरचं काम टेलर, न्यावीचं काम न्यावी, म्हणजे चांबाराचं, असं सगळं डिवाइड व्हायचं। त्यामुळे ते त्याच क्षेत्रात काम करायचे, त्यात ते एकदम परफेक्ट राहायचे। आता जसं आपण कुठलंही कोणीही काही काम करतं तर ते त्यातच म्हणजे आधीपासूनच ते घरातूनच ते उपजतच ते पगत कला शिकायचे, त्यामुळे त्यांना ते परफेक्ट जमायचं। आता कोणीही काही कोर्सेसमुळे शिकू शकते, त्यामुळे त्यांचं जे बोलतात ना फिनिशिंग किंवा त्यांचा जो एक त्या कलेबद्दल एक आदर, कारण पोट त्याच्यावरच भरायचं त्यांचं। त्यामुळे ते खूप असं जीवातून कामं करायचे। मी कुठल्याही ह्याला गेले म्हणजे फिरायला किंवा आता राजस्थान झालं, महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळं किंवा कर्नाटक, हैदराबादला ते कुठेही संग्रहालयात गेले की माझं पटकन उरावरते। म्हणजे त्यांचे जे जुने वस्त्र असतात ते संग्रहालयामध्ये लावलेले असतात
माझं आवर्जून लक्ष तिकडं जातं, कारण माझं काम तेच आहे. तर मी तेव्हा बघते की त्यांची कला, आपण काहीच नाही, म्हणजे मी काहीच नाही, म्हणजे हे इतकं त्यांची फिनिशिंग, त्यांची मेहनत, ती डिझाईन, कलाकुसर खूप असते. तर आपण आता परत हे शिकायला लागलो, ह्याला खूप छान असं इन्कम आहे, ज्यांना ह्याचा त्रास होत नाही. म्हणजे हे अगर करत असेल तर तुम्ही रेग्युलर जरा व्यायाम केला तर तुम्हाला ह्याचा त्रास होणार नाही. टेलरिंग काम करतो त्यातही बोलतात की मानेला, पाठीला, कमरेला त्रास होतो. टचवूड अजून मला तो त्रास कधीच जाणवला नाही, पण तेवढं रेग्युलर मी लक्ष देते, त्या वेळेतच बसते, परत व्यायामही तितकंच करते, खाणंही तितकंच मी सगळं लक्ष देते. ठीक आहे, गोड मी जास्त खाते त्याच्यामुळे मी तब्येत वाढते माझी, पण बाकी सगळं जे सात्विक आहे ते माझं जास्त असतं. कडे व्हेज आहे, मी नॉनव्हेज खाणाऱ्यांना नाव नाही ठेवते, पण मी एक सांगते त्याच्यातही तुम्ही सगळ्या गोष्टी, व्यायाम करणं रेग्युलर, त्या ह्याच्यामध्ये तेवढं काय बोलतात, उठणं, थोड्या वेळ शिलाई करणं, थोड्या वेळ कटिंग करणं. एक मिनिट, एक मेसेज आला मला, अर्जंट आहे का बघते. मेसेज केलाय मॅडम, चेक करा. आम्ही शूट करायला लागलो, नंतर चेक करतो. असे खूप मेसेज असतात ऑर्डरमुळे, ते लक्ष दिलं तर तुम्ही खूप छान पद्धतीने हे काम करू शकता. कारागीर असतात ह्याचे खास, तेही करतातच. एक ह्याच्यामध्ये आता करिअरला खूप म्हणजे खूप चान्स आहे, हे मी तुम्हाला सांगते. अगर तुम्ही टेलरिंग किंवा ह्याच्यात असेल तर नक्की हे काम शिका, कारण ह्याला प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि भरपूर आहे ह्याला. आणि फिनिशिंग असेल तर तुमच्याकडे आवर्जून कस्टमर येणार म्हणजे येणार. तर तुम्ही पाहिलं. आता आपण बॅक कॅमेराने पाहून घेऊया हा ब्लाऊज कसा आहे. मी इथं सेट करते तोपर्यंत. त्याला मी सांगितलं होतं दोन्ही ब्लाऊज एकाच दिवशी दे, पण तो दिला नाही शाण्याने. बोलतो नाही मॅडम, हप्त्यात एकच, आठवड्यात एकच देणार, कारण त्याचे फिक्स हे आहेत. म्हणजे हे जे कारागीर असतात ना, ते टेलरांकडूनच त्यांना हे कामं भेटतात. तर ते बोलतात की रेग्युलर जे असतात त्यांचे असतात. माझं 2 आणि 3 महिन्यातून एकदा जाणार कधीतरी, मग ते लोक हे नाही करत त्याला, पण देतात मला हे. 8 दिवस तरी ते घेतात, कधी कधी 15 दिवस पण घेतात. त्यामुळे मी सांगते, माझ्याकडे अगर तुम्हाला पाठवायचं असेल तर कमीत कमी 15 दिवस वेळ द्या. फक्त आरीवर्क करून सुद्धा मिळतं हे असं. आणि तुम्हाला अगर हवं असेल ब्लाऊज शिवूनही मिळेल. पण कधी कधी ब्लाऊज आधीपासून एकाकडे शिवून घेतो, त्याची फिटिंग खूप छान बसते, पण आरीवर्क तुम्हाला तिथं भेटत नसेल, किंवा तुम्हाला ती डिझाईन किंवा ती क्वालिटी किंवा हे काही प्रश्न असेल तर तुम्ही फक्त आरीवर्कसाठी पण पाठवू शकता. चला आपण बॅक कॅमेराने पटकन ब्लाऊज बघून घेऊया, कारण ब्लाऊज द्यायचा आहे हा. चला पहा, का सुंदर कॉम्बिनेशन आहे रे आहे. आणि त्याच्यामध्ये हे किती लाइनिंग आहेत तुम्ही पाहू शकता. 1 2 3 4 5 6, हे स्टोनचं 7, हे मणीचं 8, हे 9 10 11 आहे. म्हणजे इतकी गुंफलेला तो गळा आहे. आणि बुट्ट्यासुद्धा खूप सुंदर आहेत. हे बुट्ट्या तुम्ही पहा. आणि हे इकडचा समोरचा गळासुद्धा तितकाच हेवी घेतलेला आहे. लांबून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कलर कसा आहे. ह्या साडीचा क्रीम कलर आहे आणि इतका सुंदर दिसतो. साडीत जे वर्क होतं, जे हे होतं ते तसंच निवडलंय, कारण मोतीचा जो कलर आहे तो क्रीम कलरमध्ये त्या साडीला पण मॅच होईल. आणि ओव्हरऑल लुक खूप छान आलाय. हे इथं हायलाईट जास्त हाताला केलेलं आहे. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला फेंट दिसतं ॲक्च्युली, पण हे हायलाईट जे केलं ते खूप सुंदर दिसतं. जे गळ्याला केलेलं आहे तसंच केलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता. थांबा, एक फोन आला, कोणाचा तर फोन होता. हे तुम्ही पहा, इतके म्हणे इतकं काम, इतकं फिनिशिंगने आहे. तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज मी व्यवस्थित दाखवलं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर पण करू शकता हे सांगितलं. साडी त्यानुसार आरीवर्कला हे आहे, बोलतात खूप महाग पडतं, तेही आहे. पण हाऊस कधीतरी करून घेतो आपण, साड्यावरती खर्च करतोच ना. पण हे रेड बॉर्डर आणि अशा साड्या गोल्डन बॉर्डरच्या बऱ्याच साड्यांना कॉमन बॉर्डर असते. म्हणजे गोल्डन बॉर्डर असते, कॉमन बॉर्डर असते साड्यांना सिल्कमध्ये, ब्लू, रेड, येल्लो असे. तर हे ब्लाऊज तुम्हाला 2-3 साड्यावरती मॅच होईल, हेही मी तुम्हाला सांगते. तर असा इतका सुंदर असा हा आरीवर्क केलेला आहे. अजून एक दिलं आहे, तो पुढल्या आठवड्यात येईल. जसं जसं येईल तसं तसं मी व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवते. बॅक कॅमेराने पूर्ण ब्लाऊज दाखवून झालेला आहे आणि ब्लाऊज द्यायचा आहे. तर घाईत का आहे ना, मी शूटिंग घेतलं, व्यवस्थित घेतलं आहे, पण व्हिडिओ छोटा झाला. जितकी माहिती होती तितकी माहिती दिली. तरी तुमचे काय डाऊट असतील
तर नक्की विचारा आणि रिप्लाय करा. तुम्हाला हवं असेल असं करून वर्क, आरी वर्क, धागा वर्क, ते धागा वर्कचं पण जे हाऊसकीन धनश्रीकडून घेतलेलं आहे त्याचे ब्लाऊजचं मी टाकलेलं आहे तुम्हाला महेश्वरी साडीचं, ते तुम्ही पाहू शकता. असेल तर तुम्ही पोस्टाने माझ्याकडे हे पाठवू शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला वर्क करून पाठवू शकते. माझ्याकडे कारागीर आहेत ज्यांच्याकडून मी करून घेते. ब्लाऊज शिवून हवा असेल तर तेही मिळेल. बरेच जण ब्लाऊज पीस ऑर्डर करतात ग्रीन आणि त्याच्यावरती फुल वर्क करून घेतात, म्हणजे रेडवरती ह्याच्यावरती दुसरं काहीच नाही, फक्त तेच करून घ्यायचं असंही असतं. म्हणजे बॉर्डर ते नको सिल्कचा कपडा घेऊन, कारण कशावरही तो ब्लाऊज चालून जाईल. ग्रीन आहे, रेड आहे, ब्लू आहे, पिंक आहे, येलो, असं 5-6 कलर जे कॉमन असतात तसे करून घेतात. मला वाटतं माझ्याकडून 2 का 3 जणांनी तसं करून दिलं आहे. तुम्हाला साडीवरून घ्यायचं असेल तर माझा फोन नंबर आहे 9422666530 वरती तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. अगर समजा कॉल उचलला नाही, मेसेजला रिप्लाय आला नाही तर मी बिझी असेल, शक्यतो संध्याकाळचं मी रिप्लाय करते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.